जाते सिल्वर ओक बाहेर त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आहेत। मनीष, कोणत्याही क्षणी शरद पवार यांचा ताफा सिल्वर ओक वरून मार्गस्थ होईल? लागवी आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे हा जो रस्ता आहे तो सिल्वर ओक शरद पवारांच्या बंगल्याच्या दिशेने जातोय। अशी माहिती आहे की सिल्वर ओक या निवासस्थानावरून शरद पवार जे आहेत ते दुपारी 12 वाजता या इथून निघतील आणि त्यानंतर ते वायबी सेंटर येथे जातील आणि वायबी सेंटरच्या इथून या मोर्चाचा आढावा घेऊन मग पुढे ते मोर्चामध्ये सहभागी होतील। कारण शरद पवार हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशातील सर्वात महत्त्वाचं नेतृत्व आहे, नेते आहेत आणि त्यांनी अनेक निवडणुका ज्या आहेत त्या आपल्या कार्यकाळात त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे या मोर्चामध्ये ते देखील सहभागी होणार आहेत। या मोर्चाचं नेतृत्व करत असताना शरद पवार नेमकी काय भूमिका, काय मार्गदर्शन करणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या निवडणुका होत आलेल्या आहेत, अगदी आणीबाणीचा काळ असेल किंवा आता जो निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा जो घोळ आहे यावरती शरद पवार काय नेमकं भाष्य करतात हे देखील राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे आणि या भाषणाकडे देखील लोकांचं लक्ष लागून आहे। लागवी अगदी साधारणतः शरद पवार किती वाजता इथून निघतील, काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळतीये? सुप्रिया सुळे त्यांच्या समवेत असणार आहेत का? आणखीन कोणी वरिष्ठ नेते त्यांच्या समवेत असतील का? काय एकूणच या सगळ्या संदर्भात अपडेट? सध्या तरी या संपूर्ण मोर्चाचा जो सगळा कव्हरेज जो आहे तो सगळा चर्चगेट परिसरात आहे। त्यामुळेच जे आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, हे सर्व वायबी सेंटर जवळ थांबतील आणि इथून पवार साहेब जे आहेत ते या ठिकाणी दुपारी 12 वाजता निघतील। 12 वाजल्याच्या नंतर ते वायबी सेंटरला सर्वांना भेटून एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गट आहे तो नंतर या मोर्चामध्ये सहभागी होईल। लागवी अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।